गार्लिक टेस्टचा मस्त असा टॉमॅटो सलाड बनवू आणि चवीने खाऊ. तर मंडळी बघा कसा टेम्पटिंग दिसतंय ना. काय करायचं याच्यासाठी? त्यासाठी 2 टॉमॅटो घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे. कोणतीही गोष्ट आपण जेव्हा वापरू ना, म्हणजे भाजी असेल, फळं असतील तर स्वच्छ धुवून घ्यायची. हा पहिला नियम. त्यानंतर थोडी कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी मिरची असं सगळं धुवून घ्यायचं आणि मग स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचं. म्हणजे काय, त्यावर जंतू वगैरे असतील ना तर ते पाण्यासोबत निघून जातात. आता काय करायचं, हे स्वच्छ धुवून पुसून झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यासाठी एक ड्रेसिंग तयार करायचं आहे. आता इथं घेतात नेहमी ऑलिव्ह ऑइल, पण आपण खोबरेल तेल घेणार आहोत, जे घाण्याचं आहे, शुद्ध घाण्याचं खोबरेल तेल. त्यानंतर मध चवीनुसार आणि लसूण घेतली आहे. लसणीच्या पाकळ्या बारीक किसणीवर किसून घेतलेल्या आहेत. आपल्या आवडीनुसार घ्यायच्या किंवा स्किप नाही करता येणार, कारण की आपल्याला सलाड गार्लिक टेस्टचं आहे ना, त्यामुळे. आणि थोडंसं लिंबू. आंबटपणा पण यायला पाहिजे. टॉमॅटो आंबट असतातच, पण लिंबाचा आंबटपणा जरा वेगळा असतो. आणि थोडी काळी मिरी पावडर, ऑरिगॅनो आणि काळं मीठ असं सर्व साहित्य आपण एकत्र करायचं. काळं मीठ घेतलं त्याच्याने थोडी छान टेस्ट येते, पण थोडंसं किंचितचं साधं मीठसुद्धा टाकलं, ते स्किप केलं तरी चालू शकतं मात्र. आणि मग अशी धुवून घेतलेली कोथिंबीर तीसुद्धा इथं मस्त बारीक चिरून घ्यायची आहे आणि ड्रेसिंगमध्ये टाकायची आहे. कसं असतं ना, आपण टॉमॅटो कट करून मीठ लावून खातोच, आपल्या मुलांना पण देतो, पण अशा पद्धतीने करून खाल्लं ना की याची चव एकदम मस्त लागते. आणि असं पुन्हा पुन्हा गरमीच्या दिवसांमध्ये खाण्याची इच्छा तयार होते. हे एक शरीरासाठी हेल्दी ऑप्शन आहे, त्यामुळे एक पौष्टिक पदार्थ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर असे उभे उभे मी काप करून घेतलेले आहेत. पहिले काय केलं, टॉमॅटोचा देठ काढला, मध्ये कापलं आणि नंतर मग उभे उभे असे कापून घेतलेले आहेत चकत्या करून. जर तुम्हाला बीचा भाग नको असेल तर आपण तो काढून टाकू शकतो. आता मी इथे कट नाही केलेला आहे. नंतर एका बाउलमध्ये घेतलं. आता टॉमॅटोज दिसायला छान दिसतात आणि त्यामध्ये हे हिरवंगार छान असं ड्रेसिंग टाकलं. आता ते वाया जाऊ नये ना, म्हणून टॉमॅटोच्या चकत्यानेच ते पुसून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मी टॉमॅटोचं मस्त असं सलाड तयार केलेलं आहे. हे जर तुम्हाला आवडलं ना तर तुम्ही लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा बरं का. हे जे टॉमॅटोचं सलाड आहे ना, ते आपण नुसतंही खाऊ शकतो, बाहेरून आलो वगैरे आणि आपल्याला काहीतरी चटकदार खायची इच्छा झाली तर हे एकदम सोपं करून खाऊ शकतो. किंवा बिर्याणी असेल, मसाले भात असेल त्याच्याबरोबर खाऊ शकतो. भाजी पोळीबरोबरसुद्धा साईड डिश म्हणून खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी हे टॉमॅटोचं मस्त सलाड बनवलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कराच आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.